हे सगळं करायचं आहे डोक्यात. आणि मी म्हणजे आता त्या व्हॅन मध्येच मला असं वाटतं स्पेशालिटी म्हणजे तिथं तुम्ही आराम नाही करू शकता. तुमची जर फॅमिली असेल तर फॅमिली मागे आराम करू शकते. तिथं तुम्ही मोठी आहे ती, बनवू शकता एखाद्या गोष्टी. जर तुम्हाला किचन आहे, बनवायची झाली तर किचन आहे तिथं. गप्पा मारायच्या झाल्या तर सोफा आहे. आहे. आणि मला वाटतं रूफ टॉप वर सुद्धा जाऊन तुम्ही तो बसून ओपन करू शकता ते तिथं रूफटॉप. देखील निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. अशा पद्धतीने युनिक कन्सेप्ट खरं तर टुरिझम डिपार्टमेंट कडून आलेले आहेत. फक्त आता मला असं वाटतं की यांची संख्या अधिक वाढली आता आणि त्याचा प्रेक्षकांनी जर त्याचा आस्वाद घेणं सुरू केलं तर मला असं वाटतं त्यांची संख्या, मागणी तसा पुरवठा या तत्वावर वाढवता येईल. आम्ही आता त्याच्यामध्ये एक माननीय राज्यमंत्री महोदय आमचे, आम्ही जेव्हा मागे चर्चा केली तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये असे एक योजना आणायचं ठरवतोय की त्याचे लायसन्स, त्याच्या परमिशन्स, त्याचा रूट, त्याचे हॉल्टची ठिकाणं, या सगळ्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करायच्या. वा. आणि एखाद्या ट्रॅव्हलिंग एजन्सीनं त्यांची व्हॅन आणायची आणि त्यांनी तो बिझनेस करायचा आमच्याकडे येऊन. आम्ही त्यांना सगळं सिक्युरिटी किंवा त्यांना बाकीच्या सगळ्या अशा सुद्धा गोष्टींचा आमची एकदा मागच्या मीटिंगमध्ये आमची चर्चा झालेली होती. आता हे करतोय की आपण लोकांनी, म्हणजे तो ट्रॅव्हल ऑपरेटर असेल किंवा ट्रॅव्हलिंग एजंटवाला असेल, त्याने ती व्हॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, त्याच्या परमिशन्स, त्याच्या बाकीच्या सगळ्या सुविधा आपण द्याव्यात. हे जर झालं तर त्याच्यामध्ये आणखीन संख्या वाढू शकेल. त्याचा विचार आहे आमचा भविष्यात करायचा. नक्कीच. मला असं वाटतं की मग कॅरव्हॅन व्हॅन असो किंवा मला वाटतं फोर्ट टुरिझम असो, हिल महोत्सव जे आपण चालू केलेले आहेत, डोंगरी महोत्सव हे असो, हे एक युनिकनेस दर्शवतात. एक वैविध्यपूर्ण उपक्रम जे मला वाटतं पर्यटन विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत ते दर्शवतात. पण अर्थात मला असं वाटतं की पर्यटन हा आपला विषय आहे आणि आपला म्हणून खरं तर सगळ्याच जनप्रतिनिधींनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि प्रत्येकाचं योगदान खरं असलं पाहिजे. की मला असं वाटतं की टुरिझम असा विषय की जो लोकांचा अधिकाधिक फुटफॉल येतो, तिकडे सर्वाधिक लोक येतात, परदेशी चलन, सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्ड असतात आणि म्हणजे इकॉनॉमीला, अर्थकारणाला एक प्रकारे चालना देण्याचं काम हे पर्यटन या विभागाद्वारे केलं जातं. त्यामुळे सगळ्यांनी जर याची जबाबदारी घेतली तर मला असं वाटतं केवळ विभागापुरतं नाही तर मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र हा जगाच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणून नकाशावर आयडेंटिफाय केला जाईल, लक्षात राहील लोकांच्या. आज जसं आपण इतर परदेशात जातो तसं परदेशातले जे प्रेक्षक आहेत किंवा परदेशातले जे पर्यटक आहेत ते देखील इथं फोर्ट टुरिझमसाठी येतील, हिली महोत्सवांसाठी येतील. मला असं वाटतं कोकणामध्ये त्यांची संख्या अधिक आहे, कारण गोव्याकडे जाणारे मग कोकणाकडे अधिक आस्वाद घ्यायला येतात, कारण जास्त प्युरिटी आहे, बीचेस क्लीन आहेत, स्वच्छ पाणी स्वच्छ आहे, निसर्ग चांगला आहे. निसर्ग चांगला आहे. तर मला असं वाटतं की इतकं पोटेन्शियल आणि इतक्या वैविध्यानं भरलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही अनेक गोष्टी खरं तर आमच्या प्रेक्षकांना सांगितलेल्या आहेत. नक्कीच याचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा, जेणेकरून प्रत्येकाची भर पडत असते जेव्हा विकास हा होत असतो. मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल की जेव्हा जेव्हा मी काही चांगल्या संकल्पना विभागामध्ये सुधारणा करण्यात